हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 8 माय बॉडीचा आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर ए, फिल इन द ब्लँक्स, चूज वर्ड फ्रॉम द बॉक्स. खाली दिलेल्या बॉक्समध्ये जे काय वर्ड आहेत ते चूज करून खाली जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते फिल करायचे. चला तर मग फर्स्ट वाचूया. मोस्ट ऑफ द सॉफ्ट पार्ट ऑफ आवर बॉडी आर आवर डॅश मसल्स. काय असणार आहेत ते आपल्या जे बॉडीमधलं सॉफ्ट पार्ट असतो तो काय असतो तर मसल्स असतो. सेकंड, द स्केलेटन गिव्स आवर बॉडी इट्स डॅश तर शेप. आपल्याला जो हाडांचा सापळा असतो त्याला स्केलेटन म्हणतात आणि तो स्केलेटन आपल्या बॉडीला काय देतो तर शेप देतो. थर्ड, मसल्स डॅश ॲट बोन्स टू मेक देम मूव. मसल्स काय करतात बोन्सला तर पुल करतात ओढतात, त्याच्यामुळे मग आपले ना जे बोन्स असतात ते काय होतात मूव होतात, म्हणजे त्यांची हालचाल होते. फोर, देअर आर मोर दॅन डॅश मसल्स इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये किती मसल्स आहेत तर 600 मसल्स आहेत. फाय, द मसल्स दॅट पुल्स युअर आर्म अप आर द बायसेप. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू उचलतो त्या हाताने त्यावेळेस आपले जे आर्मचे जे मसल्स असतात त्यावेळेस आहे ना कुठल्या ह्याला ना मसल्स जास्त पुल होतात तर बायसेपचे, म्हणजे एल्बोच्या वरचा भाग. क्वेश्चन नंबर बी पाहूया. पुट टिक फॉर ट्रू अँड क्रॉस फॉर फॉल्स. खाली दिलेले स्टेटमेंट जे आहेत ते ट्रू असतील तर त्याला टिक करा आणि जर ते फॉल्स असतील तर त्याला क्रॉस करा. चला तर मग फर्स्ट पाहूया. सम पार्ट ऑफ आवर बॉडी कॅनॉट बी सीन फ्रॉम आउटसाइड. आपण ना आपल्या बॉडीचे काही पार्ट्स असे आहेत की जे आपण बाहेर पाहू शकत नाही, तर हे स्टेटमेंट काय आहे तर ट्रू आहे. सेकंड, मसल्स पुल अँड पुश बोन टू मेक देम मूव. जे आपले मसल्स आहेत ते आपल्या बोन्सला ढकलतात आणि ओढतात, त्याच्यामुळे आपली बॉडी काय होते मूव होते, तर हे स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे. थर्ड, द प्लेस वेअर अ बोन मीट अ मसल इज कॉल्ड अ जॉईंट. जिथे आपले बोन आहे ना आणि मसल, जिथे आपले बोन्स आणि मसल्स एकत्र भेटतात तिथल्या ना ह्याला काय म्हणलं जातं मसल्सला तर जॉईंट म्हणलं जातं. तर हे काय होतंय क्रॉस. का तर आहे ना प्लेस वेअर बोन मीट, दोन बोन मिळतात आणि अ मसल आणि दोन्ही मसल्स असे मिळून जर त्याला जॉईंट म्हणतात का तर नाही, तर आपले दोन बोन्स जिथं मिळतात त्याला जॉईंट म्हणतात, त्यामुळे हे स्टेटमेंट काय येईल क्रॉस येईल. फोर्थ वन, देअर आर मोर दॅन 200 बोन इन अवर बॉडी. आपल्या ह्याच्यात आहे ना जसे 600 मसल्स आहेत तसे आपले बोन्स किती आहेत तर 200, त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे. फिफ्थ वन, एक्सरसाइज मेक्स बोन अँड मसल्स स्ट्रॉंग. आपण रेग्युलर एक्सरसाइज केली तर आपले बोन्स आणि मसल्स हे काय राहतात स्ट्रॉंग राहतात, तर हे स्टेटमेंट काय आहे तर ट्रू, त्यामुळे इथे टिक. क्वेश्चन नंबर सी कडे बोलूया. पुट अ टिक ऑन द करेक्ट आन्सर. खाली दिलेले क्वेश्चनचे 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट आन्सरला टिक करायचं आहे. 1, विच ऑफ दिस बॉडी पार्ट हेल्प टू मूव आवर हेड. आपला हेड हलवण्यासाठी कुठलं ना बॉडी पार्ट मदत करतं तर ए हँड्स, बी नेक, सी लेग. तर ह्या तिघांपैकी बी करेक्ट आहे ऑप्शन नेक. सेकंड, हेअर ग्रो ऑन आवर. आपल्या ना केस कुठे ग्रो होतात तर ए स्किन, बी बोन आणि सी मसल्स. कुठे होतात तर स्किनवरती आपले हेअर ग्रो होतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ दिस इज डन बाय आवर स्केलेटन. तर आपल्या स्केलेटनचं काय हे करते, काय करतो आपल्याला काय मदत करतो तर सपोर्ट द बॉडी. A1 आहे, B1 आहे, गिव शेप टू द बॉडी. आपल्या बॉडीला शेप देतो. अँड सी बोथ ए अँड बी. मग आन्सर काय येणार बोथ ए अँड बी. का तर तो स्केलेटन आपल्या बॉडीला काय करतोय सपोर्ट पण करतो आणि शेप पण देतो, त्यामुळे सी आन्सर टिक करा. फोर्थ, विच ऑफ दिस फूड्स कीप आवर बोन्स अँड मसल्स हेल्दी. तर कुठलं फूड असं आहे की जे आपले बोन्स आणि मसल्स हेल्दी ठेवतं तर मिल्क, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. त्यामध्ये मिल्क हे इम्पॉर्टंट आहे. चला तर मग
क्वेश्चन नंबर डीकडे वळूया. नेम दिस. फर्स्ट पाहूया. द हार्ड पार्ट ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीमधला जो हार्ड पार्ट आहे त्याला काय म्हणतात तर बोन्स. सेकंड, वी यूज देम टू मूव द बोन्स. आपण ना बोन्सला हालचाल करण्यासाठी कशाची मदत मिळते तर मसल्स. थर्ड, इट कवर ऑलमोस्ट आवर एंटायर बॉडी. आपल्या पूर्ण बॉडीवरती कशांची कवर आहे आपल्या तर स्किन. फोर्थ वन, इट गिव्स अवर बॉडी इट्स शेप. आपल्या बॉडीला शेप कोण देतं तर स्केलेटन. फिफ्थ वन, अ प्लेस वेअर 2 or more बोन मीट. जिथे 2 किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त बोन्स एकत्र भेटतात त्याला काय म्हणतात जॉईंट. क्वेश्चन नंबर ईकडे वळूया. आन्सर दिस क्वेश्चन. 1. टू मूव पार्ट ऑफ आवर बॉडी आवर बोन्स हॅव टू मूव. व्हॉट मेक्स देम मूव. तर आहे ना आन्सर आहे त्याचं मसल्स पुल द बोन्स टू मेक देम मूव. आपले जे मसल्स आहेत ते आपल्या बोन्सला काय देतात पुल करतात म्हणजे ओढतात. त्याच्यामुळे आपले आहे ना बोन्स आणि हे काय होतात मूव होतात म्हणजे त्यांची हालचाल होते. क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. हाऊ कॅन वी मेक आवर बोन्स अँड मसल्स स्ट्रॉंग. आपण आपले जे बोन्स आणि मसल्स आहेत ते कसे आहे ना स्ट्रॉंग करू शकतो. तर आन्सर आहे वी कॅन मेक आवर बोन्स अँड मसल्स स्ट्रॉंग बाय डुईंग एक्सरसाइज अँड ईटिंग प्रॉपर फूड. आपण आहे ना एक्सरसाइज करून आणि प्रॉपर फूड आहे ना खाऊन आपण आपले मसल्स आणि बोन्स हे काय करू शकतो स्ट्रॉंग करू शकतो. चला तर मग थिंकिंग स्किलकडे वळूया. व्हॉट डू यू थिंक वूड हॅपन इफ. काय घडेल तर यू हॅड नो बोन्स. जर तुम्हाला बोन नसतील तर काय होईल. इफ वी हॅड नो बोन्स आवर बॉडीज वूड हॅव बीन वीक अँड यू वूड नॉट बी एबल टू स्टँड अप ऑर मूव इझिली. जर आपल्या बॉडीमध्ये बोन्सच नसतील तर आपली बॉडी कशी होईल तर ती वीक दिसेल आणि प्लस आहे ना ती उभा पण राहू शकणार नाही आणि ती हालचाल पण करू शकणार नाही इझिली. बी पाहूया. यू हॅड ओनली वन बोन फ्रॉम टॉप टू बॉटम विदाउट एनी जॉईंट्स. जर आहे ना तुमची बॉडी जर पूर्ण टॉपपासून ते बॉटमपर्यंत एकच आहे ना बोन असेल तर आहे ना विदाउट एनी जॉईंट म्हणजे कुठलंही जॉईंट नसता तर आहे ना काय झालं असतं. तर आन्सर आहे वी वूड नॉट बी एबल टू मूव आवर बॉडी पार्ट्स. आपण आपले जे बॉडी पार्ट्स आहेत ते व्यवस्थित हलवू शकले नसते. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला माय बॉडी पार्टचे एक्सरसाइज व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू.